करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले आहेत। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे कट्टर विरोधक एकाच मंचावर आले। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी वकील संघटना गेली 40 वर्ष लढा देत आहेत, पण याला यश मिळाले नाही। बार असोसिएशनचे अध्यक्ष व खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव खोत यांनी ही बैठक बोलावली होती। खासदार शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आचारसंहिता लागू होण्याआधी हा प्रश्न सोडवला जाईल असा निर्धारही करण्यात आला। 1 वर्षाची मागणी आणि आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आज उपस्थित होते। आम्ही सगळ्यांना विनंती केली आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांची वेळ ताबडतोब घ्यावी, कारण की चीफ जस्टिसना भेटून किमान सर्किट बेंचच्या माध्यमातून सुरुवात व्हावी अशी 6 जिल्ह्यातल्या लोकांची अपेक्षा आहे। आणि आजच्या बैठकीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली या मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर वेळ मिळावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। आणि कृती समिती यांची एकत्रपणे संयुक्त बैठक झाली। आजच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट लवकर व्हावी आणि मुख्यमंत्र्यांची आणि चीफ जस्टिस साहेबांची खंडपीठाबाबतीतली भेट व्हावी याच्यासाठीची मागणी सर्वांनी एकमुखी या ठिकाणी केली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 15 ऑगस्टच्या दिवशी सन्माननीय चीफ जस्टिसना कोल्हापूरच्या खंडपीठाबाबतीतले या ठिकाणी चर्चा त्यांचीही झाली आणि परवाच कोल्हापूरला ज्यावेळी लाडकी बहिणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले होते त्याची जाहीर वाच्यता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली। मुख्यमंत्री स्वतः याच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, पण एखादी नवीन व्यवस्था तयार करायची असेल तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्याच्या लागणारं व्यवस्थापन असेल, याचं पुढचे येणारे अनुषंगिक जे या ठिकाणी विषय आहेत ते महाराष्ट्र शासन म्हणून मुख्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांच्या दोघांच्या संयुक्त चर्चेमधनं या ठिकाणी उलगडा त्याचा होत असतो। ही एक प्रक्रियेचा भाग आहे आणि ज्यावेळी एखादं कोर्ट किंवा त्याचं बेंच इथं येत असतं त्यावेळी कोल्हापूरनं स्वतःची तयारी दाखवलेली आहे, त्याचे व्यवस्थापनाची तयारी दाखवलेली आहे, नवीन जागेची तयारी दाखवली आहे आणि महाराष्ट्र शासनानं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच त्याच्यासाठीचं 1100 कोटी रुपयाचं या ठिकाणी बजेटमध्ये प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून ठेवली होती। निश्चितपणे ह्याही महायुतीचं शासन ह्या सगळ्या कामासाठी कटिबद्ध आहे। मुख्यमंत्री यामधनं या ठिकाणी पॉझिटिव्ह सोल्युशन घेतील आणि कोल्हापूर जिल्ह्यामधनं या ठिकाणी सर्किट बेंचची लवकरच सुरुवात होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। खासदार धैर्यशील माने, त्याचप्रमाणे आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, त्याचबरोबर नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेशजी क्षीरसागर, विजय देवणे साहेब, सत्यजित कदम साहेब इत्यादी मान्यवर, त्याचबरोबर 6 जिल्ह्यातील वकील आणि पक्षकार कृती समितीचे तथा सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक इत्यादी सर्व मंडळी आजच्या सभेला उपस्थित होती। आजच्या सभेमध्ये लोकप्रतिनिधींच्या चर्चेमधून असा निर्णय घेण्यात आला की सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय यांना पत्र पाठवण्यात यावं आणि तात्काळ म्हणजे 10 तारखेला आचारसंहिता अपेक्षित आहे, तर त्याच्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सोबत शिष्टमंडळाची बैठक व्हावी आणि त्यांनी तातडीनं मुख्य न्यायमूर्तींची सोबत बैठक घेऊन तातडीनं सर्किट बेंच स्थापनेबाबतचा निर्णय घेण्यासाठी योग्य तो सर्व प्रयत्न करावा अशासाठी एक ठराव करण्यात आला आणि त्यानुसार आता मुख्यमंत्री महोदयांशी सर्व पक्षीय कृती समिती भेट घेईल, सर्व लोकप्रतिनिधी भेट घेतील आणि पुढची दिशा ठरवतील। या पद्धतीनं आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं।